आता आपण निघालो आहे कांजूरमार्गला. मला असं वाटलं यार आता गोप्रो बिघडतोय की काय, मला टेन्शन आलेलं. अभी ये नहीं पकड़ पाएगा अपने को, त्याला बोल आता ये इथपर्यंत. Hello everyone guys, how are you all? Hope so you all are doing good. This is your friend Rishi Moore and I'm back with a new vlog. मित्रांनो, आज एका इव्हेंटचा व्लॉग करायचा आपल्याला. मी आज एका इव्हेंटला चाललो आहे. बेबी शावरचा इव्हेंट आहे काळा चौकीमध्ये आणि ऑलरेडी मुलं पुढे निघाली आहेत सेटअप पूर्ण घेऊन. बाईकवरती चाललो आहे पाठीमागून. आपलं जे दुसरं गोडाऊन आहे महालक्ष्मीला, सो तिथून ते पोरं येत आहेत परेलला काळा चौकीसाठी. आणि मी परेलला होतो ऑफिसवरती माझ्या, आणि मी तिथून निघालो आता काळा चौकीला जाण्यासाठी. काही सो टॅक्सी पण आली आहे. बघा हे सगळं सामान आहे आपला डेकोरचा. सामान वरती घेऊया आणि मग भेटूया सगळ्यांना. हे आहे लोकेशन. इथे आपल्याला हा डेकोर त्यांनी करून ठेवला वाटते ऑलरेडी, पण आपल्याला इथे आता बेबी शॉवरचा पाळणा आणि डेकोर पूर्ण करायचा आहे. सो गाईज, आपलं डेकोर झालेलं आहे आणि मी आता इथून हे बघा पाठीमागे डेकोर तुम्हाला बघायला मिळेल. येस, आणि आता मी इथून निघतो आहे. आणि एक इश्यू झाला आता परत. आपला जो गोप्रो आहे त्याच्यामध्ये मी शूट चालू करतो आहे, बट हा बघा हा आपला गोप्रो जो आहे शूट चालू करतो आहे, बट मध्ये शूट बंद होतं आपोआप. माहीत नाही, बॅटरी लो दाखवते. सेम थिंग झालेलं काश्मीरमध्ये. त्याच्यानंतर मी गोप्रो बनवून आणलेला अप्रॉक्सिमेटली काहीतरी 5-6 हजार रुपये त्यांनी घेतलेले बनवायचे, आणि देन टू परत आता तीच गोष्ट परत फेस करतो आहे मी. सो बघूया आजच्या दिवसात आपण आता हे तर झालंच आहे इकडचं, काही गोष्टी इथे परत घेऊन यायच्या आहेत. सो तेवढं घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर मे बी आपण CSTला जाऊ पुन्हा एकदा. आज कदाचित गोप्रोचा काय इश्यू असेल तर बघून घेऊया. मी घरी जाऊन एकदा चार्ज करून बघतो. चार्ज होऊन जर इनकेस वर्क केला चांगला तर नशीब माझं. तसं झालं पाहिजे ॲक्च्युली, और एल्स परत मला अजून एक फटका पडेल आणि अजून एकदा आपल्याला बनवावा लागेल गोप्रो आपला. सो लेट्स सी, आता निघूया इथून. आता मी बाईकवरती शूट नाही करू शकणार बिकॉज हा सारखा बंद पडतं. सो सगळ्यात आधी घरी जाऊन चार्ज करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. 2 hours later. तर मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी माझी खरंच खूप वाट लागलेली. डोक्यात फक्त एकच विचार होता की कॅमेरा खराब नाही झाला पाहिजे. आणि बिकॉज मगाशी 36% बॅटरी होती आणि शूट ऑन केलं ना का एक 30-35 सेकंड्स शूट झाल्यानंतर आपोआप शटडाऊन व्हायचा आपोआप. मला असं वाटलं यार आता गोप्रो बिघडतो आहे की काय, मला टेन्शन आलेलं. एक तर कालच मी त्याचं माईक वगैरे सगळं जे ॲडॅप्टर वगैरे माईकचा ते सगळं घेऊन आलेलो. आणि असं झालेलं की यार आता तो पण खर्च आणि हा पण खर्च वाट लागली. आता त्यात खर्चाचं टेन्शन नव्हतं, फक्त बंद नाही पडला पाहिजे कॅमेरा बंद नाही झाला पाहिजे. बिकॉज आता रिसेंटली ब्लॉग कुठे सुरुवात करायला यार, आता हा दुसरा ब्लॉग आहे मे बी माझा कंटिन्युइटीचा. त्याचा आता परत रिस्टार्ट केल्यापासून. सो परत नको बंद पडायला, हे टेन्शन होतं मला. बट जेव्हा घरी गेलो आणि फोन गोप्रो थोडा चार्ज केला
मग तो आता जरा रिसेंटली म्हणजे आता तो जरा नीट चालतो आहे. तेव्हा जरा कुठे असा म्हणतात ना एक धीर मिळाला की येस बरं झालं नीट चालतं आहे, काही टेन्शन नाही. सो आफ्टर द सेटअप मी आता निघालो आहे. आता थोडं ऑफिसवर जायचं आहे. कालचा जो ब्लॉग आहे तो अपलोड करायचा आहे. एडिट केलेला आहे पूर्ण, एक्सपोर्टला लावायचं आहे फक्त. आणि एक्सपोर्ट झाला त्याला लगेच अपलोडला लावून मग पब्लिश करेल मग नंतर मी. त्यानंतर आपण कांजूरमार्गला जाणार आहोत. कांजूरमार्गमध्ये आपल्याला समिधाला काही सामान द्यायचं आहे तिचं. त्यासाठी थोड्या वेळासाठी मला डेंजर टेन्शन आलेलं एकदम. बट आता आय एम ओके, रिलॅक्स. फायनली गोप्रोला काही झालेलं नाही आहे. मला थोड्यासाठी खरंच खूप भीती वाटलेली. बट ठीक आहे, ऑल राईट. आजचा इव्हेंट ॲक्च्युली सॉर्टेड होता, काही जास्त नव्हतंच. नॉर्मल डेकॉर होता. तुम्हाला जर डेकॉर हे असे हवे असतील तर इंस्टाग्राम पेजची लिंक मी टाकून ठेवतो. त्यावरती DM करा किंवा इंस्टाग्राम पेजवरती कॉन्टॅक्ट नंबर पण आहे माझा. त्याच्यावरती तरी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलात तरीही चालेल. बर्थडे पार्टीज, वेडिंग, बेबी शॉवर, नामकरण विधी वगैरे वगैरे जे काही हवं आहे सगळं तुम्हाला मिळेल. SFX वगैरे सगळ्या एंट्रीज, वेडिंगच्या ज्या एंट्रीज असतात त्या पण आपण करतो. पेजवरती तुम्हाला बघायला मिळेलच. A few minutes later. मी तिथून ऑफिसवरती गेलो, व्लॉग अपलोड करून टाकला. व्लॉग ऑलरेडी अपलोड झालेला आहे. सो तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर लगेच जाऊन व्लॉग बघून घ्या. आणि आत्ता आपण निघालो आहे कांजूरमार्गला. सो थोडं लवकरच जायला ट्राय करायचं आहे बिकॉज परत लवकर घरी यायचं आहे. घरीच्या आधी आपल्याला सेटअप काढायला जायचं आहे. तिथं पोरांना पाठवून पण काढून घेईल, काही इश्यू नाही एवढा. पण तरीसुद्धा थोडं लवकरच यायला ट्राय करायचं आहे घरी. मुलगी गाडी चालवते. सध्या तुम्ही बघत असाल ब्लॉग्स वगैरेमुळे किंवा सोशल मीडियामुळे असं बोलू शकतो आपण की मुलींचं प्रमाण खूप वाढलं आहे बाईक्स चालवण्याचं. माझ्या फ्रेंड्स पण भरपूर ज्या मुली आहेत भरपूर सगळेजणं सारखे बोलत असतात की अरे मला बाईक शिकव किंवा मला शिकायची आहे, मला बुलेट घ्यायची आहे, हे घ्यायचं ते घ्यायचं. बुलेट आता मुलींचीच बाईक झाली असं वाटतंय. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yeah, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you need. Your mind's got the key ingredient, it's belief. They'll deceive with the negativity, but I just slide right by that energy. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 go. You got a mind, but even that could change. You could flip the gray matter like some batter in your brain. That's why I say, fake it till you make it A. And if you play that game, then you just might make a change. Rearrange all the
finally explore everything that you thought you could never do before. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. अभी ये नहीं पकड़ पाएगा अपने को. त्याला बोल आता ये इथपर्यंत. ही जिथून घुसते ना तिथून कोण नाही घुसत. समजलं. गाईज आता आपण इथे पोहोचलो आहे समिधाच्या इथे. ती येते बाहेर. मी बाहेर तिच्या गेटच्या इथून बाहेरच्या साईडला उभा आहे. सो बघूया किती वेळ लावते ही यायला. One long angry line later. अँड हिअर शी इज. समिधा महाडिक आलेले आहेत. काय म्हणताय? नमस्कार. चालू आहे ब्लॉग. दिसतेस तू. Much later. Much later. ओके सो गाईज समिधाला तिचा पार्सल दिलेलं आहे आणि आता मी मौल्यवान निघतोय. पार्सल माझं मला भेटलेलं आहे. आणि समिधाचं पण यूट्यूब चॅनल आहे. सो सगळ्यांनी जाऊन समिधाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. येस. आणि आता आम्ही एकमेकांमध्ये एक छोटीशी कॉम्पिटिशन लावणार आहे हो. की कोण सर्वात जास्त कन्सिस्टंट राहतं. कारण A little longer than a few minutes later. ओके सो गाईज आता समिधाच्या इथून मी निघालो आहे. आता मी जाणार आहे सेटअप घेईल. सेटअप घेऊन ऑफिस आपल्या गोडाऊनमध्ये ठेवून देईल आणि त्याच्यानंतर मी घरी जाईल डायरेक्ट. आणि हा मग व्लॉग मी उद्या सकाळी एडिट करेल. सो वी वाइंड अप द व्लॉग फॉर टुडे. सो दॅट्स इट गाईज. सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.